एच-पी-आरमध्ये खूप साराच इश्यू चालू आहे. कोणाचा फॉर्म भरला जात नाही, कोणाला एरर येतोय. जे फ्युचर फार्मासिस्ट आहे त्यांना असं वाटतं की आम्हालाही भरायचंय. सर्वात पहिली गोष्ट, मी काही-काही गोष्टी मेन महत्त्वाचे खूप जणांचे प्रश्न आले होते. कोणी भरायचंय? जे फार्मासिस्ट आहे. फार्मासिस्ट कोणाला बोललं जातं? ज्यांच्या हातामध्ये लायसन आहे. मी त्या लायसनचा फोटो लावते. हा लायसन जर तुमच्या हातामध्ये असेल तर तुम्ही भरू शकता. ठीक आहे. ज्यांच्याकडे लायसन नाहीये, त्यांचं अजून रजिस्टर केलेलं म्हणजे तुम्ही एम-एस-पी-सीमध्ये अप्लाय केलंय, तुमचं अजून लायसन घरी आलं नाहीये. ठीक आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आला असेल किंवा तुमची व्हॅलिड अप टू जी डेट आहे ती पण आली असेल, पण तुमच्या हातात लायसन नसेल तर तुम्ही तिथे अपलोड नाही करू शकत. बिकॉज इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. सेकंड प्रश्न, लग्न झालेल्या स्त्रियांसाठी. जसं की आता मी सुद्धा लग्न झालेली आहे. माझं लग्नाच्या आधीचं नाव वेगळं आहे, लग्नाच्या नंतरचं नाव वेगळं आहे. लायसनवरती वेगळं नाव आहे, आधार कार्डवरती वेगळं नाव आहे. तर तिथे विचारलं होतं की आधार कार्डचं नाव आणि तुमचं रजिस्ट्रेशन नाव वेगळं आहे का? तर तिथे आपल्याला येस करायचं आहे आणि आपल्याला इथे मॅरेज सर्टिफिकेट आपलं अपलोड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे की मॅम तिथे कॅपचा इनव्हॅलिड येतोय वगैरे, वगैरे. जर तुम्ही मोबाईलवरती भरत असाल तर तिथे तुम्हाला सारखा एरर येईल. खूप क्वचित तो फॉर्म पूर्णपणे भरला जाईल. मोस्ट प्रिफर करा तुम्हाला पीसीवरती भरणं बेस्ट पडेल. ठीक आहे. पीसीवरती भराल तर तुमचा फॉर्म लवकरात लवकर भरला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न की आपलं लायसन रिन्युअल आहे का काय? तर आपलं पी कार्ड आपण रिन्युअल करतो, तेच आपलं रिन्युअल टाईपमध्ये येतं. सो आपण रिन्युअलच ठेवायचं तिथे. त्याच्यानंतर एच-पी-आर काय, हेल्थ केअर प्रोफेशनल रजिस्ट्री हे सगळ्यांना भरायलाच पाहिजे असं सांगितलेलं आहे. सगळ्या फार्मसीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचंच आहे. ठीक आहे. आता न्यू युजर्स आणि एक्झिस्टिंग युजर प्लस त्याच्यानंतर एक प्रश्न येतो, 15 दिवसाचा काय सीन होता? तो पण सांगते तुम्हाला. न्यू युजर्स आहेत, जसं की आता मी सुद्धा 10 वर्षापासून फार्मसी असून सुद्धा मी अजूनपर्यंत डीजी फार्मावरती माझी आयडी नव्हती. सो न्यू युजर त्यांनी सुद्धा डीजी फार्मावरती केल्यानंतर लगेच तुम्हाला एच-पी-आर जनरेट करायचं आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. जे एक्झिस्टिंग ज्यांनी डीजी फार्मावरती त्यांचं ऑलरेडी आयडिया आहे, त्यांचं म्हणजे ऑलरेडी त्यांना लॉग इन करून ठेवलंय, त्यांच्याकडे बीपीटी नंबर वगैरे सगळं आहे. त्यांनी काय करायचं, त्यांना 15 दिवसाच्या आतमध्ये करायचं आहे. त्यांच्यासाठी आहे 15 दिवसाच्या आत. न्यू युजरसाठी 15 दिवसाचं आलंय असं कुठलीही न्यूज आली नाहीये किंवा कुठली अशी इन्फॉर्मेशन आली नाहीये. बट आता मी तुम्हाला सर्क्युलरचा लिंक पाठवून देईल. तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे लिंक हवे असतील. ऑलरेडी 2 व्हिडिओ मी याच्यावरती बनवलेत. त्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला हायलाइटमध्ये पण मिळून जाईल. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ह्याचं मी सर्व ऑलरेडी सगळी व्हिडिओ बनवलेली आहे. तुम्हाला सगळी प्रोसेस सगळं डिटेल तुम्हाला माझ्या प्रोफाईलवरती मिळेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा आणि बाकीच्या सगळ्या डिटेल माझ्या प्रोफाईलवरती चेक करा.